लवकरात लवकर मैदानाच्या आत दाखल व्हा. सर दोन फलंदाज प्लीज लवकर लवकर मैदानाच्या आत दाखल व्हा. रोशन स्टार्ट ऑफ द मॅचला सुरुवात होते. षटक दिला पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती रोशन. तिथून रोशनला नावाला सजेशी कामगिरी करावी लागणार आहे. पहिला चेंडू स्विच हिट मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू निघून जातो. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगल पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळाली. 11:58 गडालामध्ये पाहायला मिळत आहेत. सुनीतून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे नक्कीच विनंती करतोय प्लीज स्पीडअप करा. फुल टॉस आणि फुल टॉसला मात्र नक्कीच क्रॉस द बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एकच जाऊ या चेंडूवरती पाहायला मिळते. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या मॅच झालाय आणि 2 धावा स्कोरकडे पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. रोशन एकदा रोखू शकत नाहीयेत. एकदा परिपूर्ण केली जाते. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 3. पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी जोखीम उचलली नाहीये. सिंगलवरती जास्त भर देत आहेत. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झाली डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची सांगतं. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. ज्या प्रकारे आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने लेगकडे चेंडू या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळते गोलंदाज रोशन. त्यामुळे फलंदाजाला थोडंसं डिफिकल्ट होतं मोठे फटके मारणं, कारण ऑन साईडला पण हाफ बाउंड्री या ठिकाणी पाहायला मिळते. पुरेपूर बाउंड्री नाही आहे. चकमध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. बीट केलं गेलं या चेंडूवरती. पहिलं षटक मात्र या ठिकाणी नक्कीच समाप्त झालंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहू शकतायत 5 या आकड्यावरती. हिमांशुजी बिहारी साहेब आपण मुख्य मंचावरती या. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 10 या आकड्यावरती. यस पंचांचं बोट मात्र आकाशाकडे गेलंय. इथे मात्र नॉकआउटच्या दिशेने पळता लागणार अमितला. सुजल आणि एका बाजूला निमेश म्हणजे 2 बंधूंची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. चेंडूचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत मॅच झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. त्यामध्ये अजून एक धाव ऍड केली जाईल.
धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 12 रन्स कुरकडती पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर जवळजवळ आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा बॉल आणि 5व्या बॉलवरती सुद्धा सिंगल येताना पाहायला मिळते. दोन बंधू इथून नक्कीच पराक्रमी खेळ करतील का याकडे लक्ष वेधीत असणार आहे. एका बाजूला निमेश आणि दुसऱ्या बाजूला मोहित आपल्याला पाहायला बाद झाल्यानंतर सुजल त्यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 14 या आकड्यावरती 14 रन्स कुरकडती पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक फेकण्याकरिता मोहित बॉलिंग ट्रॅकवर. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल. 15 धाव कुरकडती पाहायला मिळत आहेत. 15 धाव फलकावरती लागले गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानात नाही झालाय. 6 सीटर स्पोर्ट्स आपण पाहतोय. 6 सीटर स्पोर्ट्सच्या मदतीनं ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबला. या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. कारण येणारे मोठमोठे इव्हेंट्स या युट्यूब चॅनलवरती अर्थातच 6 सीटर स्पोर्ट्सवरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. तिसऱ्या षटकामध्ये धावांची गती फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 16. ऑन साईडला चेंडू मात्र निघून जाईल डिकळ झोन मध्ये. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आत झालाय. कार्यकरून प्रीमियर लीग 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण पाहू शकतायत घड्याळामध्ये 12:03 झाल्यात. पण अजून सुद्धा आमचे लाडके मायबाप प्रेक्षक त्याचा आनंद घेत आहेत. इथे ऑन साईडला टॅप मात्र नक्कीच केला गेला आहे. परंतु एक धाव या ठिकाणी नक्कीच सक्सेसफुली पूर्ण केली गेली. शेवट असेल तिसऱ्या षटकामध्ये धावा झाल्यास कुरकडवरती 18 रन्स कुरकडती पाहायला मिळतात. शेवटचे अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ते गतीमध्ये परिवर्तन नक्कीच केला गेला होता. परंतु काही सिच्युएशन या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव या चेंडूवरती येईल. सिंगलवरतीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. 19 धाव कुरकडती पाहायला मिळते. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती ते मात्र नक्कीच शतशनामध्ये खूप मोठी चूक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि 4 धावांची मोहर उमटवली गेली. चौकार टॉस पुन्हा शतशनामध्ये चुकी होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 26च्या गरम 27च्या घरामध्ये 27 रन्स कुरकडती टाकल्या गेल्या. 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा परंतु या चेंडूवरती सुजलला मात्र पळता लागणार डगआउटच्या दिशेने गॉन.
खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती विकेट जातोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. एका बाजूला साई गजानन 548 आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभू वॉरियर्स. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस लिया. शिवशंभू वॉरियर्स साई गजानन 548 टॉस लिया. एकतीस दोन धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. 33 स्कोर आहे म्हणजे डॉट बॉल या ठिकाणी काउंट केला जाईल. 31 धावा स्कोर वरती पाहायला मिळत आहेत. 32 समोर सेट केले गेले. 32 टू विन असेल. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 32 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात. जयेश एका बाजूला आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूला मनोज ही जोडी. मनोज स्ट्रायकिंगमध्ये बॅटर. पहिल्या चेंडूवरती समोर मात्र लॉफ केला जातोय. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मात्र नोच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. सुजलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. हलक्या क्षेत्राने मात्र या ठिकाणी खेळला जातो. एकच धाव या चेंडूवरती येईल. सिंगलवरती सॅटिस्फाईड लागणार आहे. 2 धावा स्कोरवरती राखल्या गेल्या. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन सुजल गोलंदाजी मार्क वरती. षटकामधील पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. सुजल गोलंदाजी समोर जयेशला पण पाहतोय. आणि इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली इट ऑफ स्टंपला मात्र डिस्ट्रॉय केलाय. विकेटचं पतंग. आदरणीय सन्माननीय यश फडकर साहेब यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केला जातोय. मोहित नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झाली. 3 चेंडूंचे खेळ झाले. धावसंख्या फलकावरती 2. 30 धावांची अवजनी गरज आहे विजयाकरिता. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अनप्लेबल डिलिव्हरीज आतापर्यंत हाताळल्या जात आहेत या षटकामध्ये सुजलच्या माध्यमातून.
ज्या प्रकारे आतापर्यंत कामगिरी मात्र ठिकाणी केले गेले. इथे फटका फसलाय, मिस्टर स्ट्रोक झालाय, डाऊन दी बॉल, फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजीचा खेळ. मोहित बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. कुणाल मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक प्रगती पथावरती. वेगवान चेंडू ठिकाणी पाहायला मिळाला, प्रचंड वेग या चेंडूवरती दिला होता. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती 2 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय आणि 2 विकेट मात्र या ठिकाणी गमावले. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी मार्क होती निमेशला. आपल्या बंधूने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालावं लागणार आहे. अठरा चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. निमेश गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी दाखल झाले गोलंदाजी मार्कवर. मात्र सरळ मुख्य मंचाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज नेट नंबर 5 वरती हार्दिक आपण पाहतोय. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. पहिलं चेंडूवरती विकेट जाताना पाहायला मिळतोय. निमेश गोलंदाजी मार्कवर. साईडला हलके क्षेत्र मात्र या ठिकाणी खेळला जातो. एक धाव रोखू शकत नाहीत. एक धाव परिपूर्ण केली जाते. सिंगल मात्र परिपूर्ण केली गेले. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 3. बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल मोठ्या प्रमाणामध्ये डॉट बॉलची संख्या या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावून खेळतात चौकार. फलकावरती 7 या आकड्यावरती. इथे मात्र पुनश्च एकदा विकेटचा पतंग होताना पाहायला मिळते. सरळ चेंडूला डिपॉझिट केलंय सीमारेषेच्या बाहेर. विकेट. यश नवीन फलंदाज. चेंडूचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकताय षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 7. 4 विकेट मात्र गमावले आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयकरिता 25 धावांची आवश्यकता. 12-25 चं समीकरण. कौशिक बॉलिंग ट्रॅकवर. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कौशिक गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला ड्राईव्ह मात्र ठिकाणी केला जातोय. एक धाव रोखू शकत नाहीत. एक धाव परिपूर्ण केली गेली. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 9 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 11-23 चं समीकरण. एका बाजूला यश आणि हार्दिक ही जोडी आणि इथे मात्र नक्कीच रनआउटच्या रूपामध्ये यशला मात्र परतावं लागणार आहे डगआउटच्या दिशेने.
धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 13 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला हार्दिक ज्याच्या बॅट मधून एक चौकार येताना पाहायला मिळतोय. आता विजयाकरिता 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 8-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल डॉट बॉल. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 18ची गरज. नेमकीच अजून एक डॉट बॉल. आता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. एक छोटसा ब्रेक घेऊयात. जाऊत आपण संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजेला. करिता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. परंतु या चेंडूवरती नक्कीच विकेट गमावलाय फलंदाज हार्दिक. चार चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. तर 4 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आणि गमावलाय. विशाल आल्यापावली डगआउटच्या दिशेने पडतात. इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ पालघर अर्थातच